पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आम्ही वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड रियालिटी चेक करतोय। कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे, तेथील स्थानिक प्रश्न काय आहेत, कोण खासदार होईल, मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे जाणून घेतोय। याचाच भाग म्हणून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी बीड लोकसभेचा आढावा घेतलाय। कडा तालुका, आष्टी जिल्हा बीड या ठिकाणाहून तसेच धानोरा गावातून जनसामान्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या। यामध्ये मराठा तरुण मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्यात। जरांगे पाटील सांगतील तोच निर्णय, तोच खासदार होईल, अशी काही मतं ऐकायला मिळाली। पाहुयात बीडकरांच्या मते कोण होईल बीडचा खासदार। नमस्कार, आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कडा या ठिकाणी। कडा बस स्थानक या ठिकाणी जे सर्वसामान्य मतदार प्रवासी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आणि इथल्या प्रचाराबाबत। तर इथं काही प्रवासी आहेत माझ्या समोर। सर, काय सांगाल, कुठले तुम्ही? आम्ही इथलेच कडाचे हो। बरं, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे। पंकजाताई विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे उभे, तर काय सांगाल आता कुणाची हवा आहे बीड मध्ये? सध्या पंकजाताई सगळ्या खेड्यापाड्यात फिरतायत आणि एक मुंडे साहेबांचा त्यांना वारसा आहे। मतदारसंघात त्यांनी कामही केलेली आहेत। त्याचबरोबर आष्टी येथील सुरेश धसालना, भीमराव धोंडे साहेब यांचा पण त्यांना पाठबळ आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ते त्यांच्या पाठीचे आहे। त्यामुळे निश्चित त्यांचा विजय होईल असं वाटतं। तर इथं मॅडम पण आहेत। मॅडम, काय सांगाल की तुमच्या मते कोण होईल बीडचा खासदार? तुम्ही नाव सांगा, कोण कोण उभे आहेत? बजरंग सोनवणे म्हणून आहेत उमेदवार तुतारीकडून, आणि पंकजाताई मुंडे भाजपाच्या उमेदवार आहेत। तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती, तर याच्यात सामना आहे। तर कोण तुमच्या मते बीडचा खासदार होईल? पंकजाताईंची जास्त दाट शक्यता आहे। पंकजाताईंची दाट शक्यता आहे। आणि बजरंग सोनवणेंचा प्रचार इथं काय नाही, ते एवढं सांगता येणार नाही मला। तर अशा काही प्रतिक्रिया घेतोय आपण कडा या बस स्थानकावरून। अजून काही आपण नागरिकांशी संवाद साधणार आहोत। बीड लोकसभेचा आढावा घेतोय आपण, मतदारांचा कौल जाणून घेतोय। कडा बस स्थानकासमोरून एका छोट्या स्नॅक सेंटर समोर आपण पाहतोय काही नागरिक आहेत माझ्या समोर। काय सांगाल, आता लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली, पंकजाताई विरुद्ध बजरंग बाप्पा सोनवणे, तर आता कुणाला साथ द्यायची यंदा? आम्ही शेतकऱ्यांनी ठरवलं बजरंग बाप्पाला साथ द्यायची। तुतारी आणि मोदींचा विकास काय मान्य नाही का? मग आम्हाला जिल्ह्यापुरतं प्रीतमताईला 10 वर्षे, मुंडे साहेबच्या नंतर 5 वर्ष खासदार होते। जो निधी आणलाय तो जातीय, जो निधी वाटप झाला आमच्या तालुक्यात तो जातीय प्रमाणे झालाय। त्याच्यामुळे सर्वसामान्य सर्व जाती धर्माच्या लोकांना काही निधी पोहोचला नाही। वंजारी समाजाच्याच कार्यकर्त्यांना त्यांनी ते त्यांच्या माध्यमातून तो खर्च झाला, जिथे झालाय तिथे। आम्ही मागच्या पंचवार्षिकला आमचं दिवनिमगाव हे गाव 2000 मतदान आहे, 950 ते लीड होतं। मला एक राजकारणाचा नाद असल्यामुळं पहिलं मतदान दिवनिमगावच्या पिटीत पूजा करून नवराबाईतून केलं होतं। दिवनिमगावचं पहिलं मतदान प्रीतमताईला असं म्हटलं होतं, परंतु ओळख सकट गेली नाही। असं एक म्हणजे समाधानकारक नाहीत आम्ही। बीड लोकसभेचा आपण आढावा घेतोय आणि इथं उपाहारगृहात ह्या बस स्थानकात इथं काही विद्यार्थी मतदान कार्ड आलंय का? हो, आले। आता कुठं राहिलाय बीड मध्ये? बीड मध्ये दादेगाव। कुठं? दादेगाव। बरं, आता बीड मतदारसंघाचं मतदान कधी? 13 मेला आहे ना? 13 मेला आहे। तर आता या मतदारसंघात कुणाची हवा आहे सध्या? सध्या मतदारसंघातील बीड जिल्ह्यात पंकजाताईची हवा आहे। दुसरे उमेदवार कोण आहेत? दुसरे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे। त्यांचं काय नाही अजून इथं काय? नाही। तुम्ही कोणाच्या पाठीशी? आम्ही पंकजाताईच्या पार्टीच्या आहोत। तुम्ही काय सांगाल? पंकजाताईच। का बरं पंकजाताई? कारण विकास होईल आता मोदी साहेब आल्यावरती। मोदी साहेब आल्यावर विकास होईल। 10 वर्ष मोदी साहेबच आहेत, परत मोदी साहेबांना संधी द्यायची? हो, अजून जास्त रस्ते चांगले होतील अजून। बर.
तर अशा काही तरुण वर्गाच्या काय अजून नागरिक आहेत. हा बोला, आता काय सांगाल, यंदा लोकसभेला कोणाला साथ देणार आहे? पंकज ताईला काय बरं पंकज ताईला? चांगले आहे का, भरपूर चांगले आहेत आमच्या. बघा आता यामध्ये पंकज ताईला साथ देणार, तुम्ही म्हणता बजरंग बाप्पाला. आता वेगवेगळे मत असतात का त्याचे वैयक्तिक. तुमच्या उमेदवाराचे तुम्ही मुद्दे हा, मांडा, तुम्ही हा, तुमच्या हा. उमेदवाराचे मांडा. हा खर्च रड आला आम्हाला हा गोपीळ मुंडे गेल्यामुळं बर. इतकं वाईट वाटलं आम्हाला, काय सांगावं. त्यामुळे आता मुंडे साहेबचे आम्ही प्रेमी होतोच ना, पण प्रीतम ताईंनी त्यांनी म्हणा तसं जनसंपर्क वगैरे केला नाही, म्हणून आम्हाला त्याचा रोष आहे थोडासा. प्रीतमताईंचा आणि आपल्या पाटला जनसंपर्क नाही आहे ना, आपल्याकडे आहे कुठला आपला जनसंपर्क नाहीये ताईंचा, हा तरी परत संधी द्यायची ना. हा ते चालू आहे. हा मग काय बरोबर तुम्ही काय सांगाल? तुम्ही काय सांगाल, कुणाला संधी द्यायची आता? मागचे 5 वर्ष पंकज त्यांनी शेतकऱ्याला विमा खूप मंजूर केलेला, त्यावेळेस लोक खुश होते शेतकरी. पण आज जे हे ना, आता हे विमा मंजूर केलेला त्यांनी जे वाटप केलं नाही, त्याच्यामुळे लोक आता त्यांच्यावर भाजपवर नाराज. हा मग आता काय तुतारीला संधी द्यायची? तरी आता काय होईल ते बघून आता काय. ठीक आहे, तुम्ही काय सांगाल? जरांगे पाटील त्यांनी दिशा जरांगे पाटील सांगतील तसं. जे जरांगे पाटील सांगते त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहू आम्ही. मराठा आंदोलकांचा रोष पण या ठिकाणी मतदानावर पाहायला मिळतोय आणि जरांगे पाटलांचा मुद्दा पण चर्चेला जातोय. तसंच इथं स्थानिक आता हे वडापाव विक्रेते पण आहेत आणि यांचा वडापावचा गाडा आहे. काय सांगाल तुम्ही, आता कुणाला यंदा संधी द्यायची? काय त्याला निवडून द्यायचं. मराठा नाद नाही करायचं. एक मराठा लाख मराठा अशी बीडकरांची भूमिका आहे आणि मतदानावर यंदा तसा परिणाम दिसणार आहे. तर अशा आपण बीडच्या मतदारांकडून जाणून घेतो इथला कौल, इथल्या जनतेचं म्हणणं काय आहे आणि लोकसभेचा कोण उमेदवार, कोण होईल खासदार, ही आपण चर्चा करतोय चौका चौकात. बीड लोकसभेचा रणसंग्राम आपण पाहतोय आणि आता 13 मेला मतदान आहे या बीड लोकसभा मतदारसंघातील आणि इथं कडा या गावातून आपण काही स्थानिक नागरिकांशी संवाद साधतोय. काय सांगाल, आता यंदा लोकसभेला कोणाला संधी द्यायची? यंदा लोकसभेला संधी जे पाटील म्हणतील त्यांना, बाकी कोणाला नाही ना. पंकजाताई ना बजरंग बाप्पा, जे पाटील सांगत तेच. अजून मराठा समन्वयकांची काय बैठक वगैरे त्या संदर्भात? त्या अजून संदर्भात नाही, जोवर पाटलांचा आदेश येत नाही तोवर काही नाही. तर या बीड लोकसभा मतदारसंघावरती मराठा आरक्षणाचं सावट आहे आणि जरांगे पाटील जो निर्णय घेतील त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहणार आहे असं आपल्याला बऱ्याचशा लोकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. अजून काही नागरिक आहेत माझ्यासमोर, तुम्ही काय सांगाल, कुणाला आता यंदा बीड लोकसभेला साथ द्यायची? बीड लोकसभेला आतापर्यंत म्हणजे जे काही थोडक्यात निजामी मराठा म्हणजे कोण कोण आले, पंकजाताई पण म्हणजे पहिलेच आले, म्हणजे निजामीच, कारण की पहिल्यापासून सत्तेत आहेत. पुन्हा बजरंग बाप्पा सोनवणे हे पण पहिल्यापासून सत्तेत आहेत. आणि एक जो आरक्षणवादी मराठा आहे अशोक दादा हिंगे, यांना मतदान करणार. त्यांनी उमेदवारी भरली का? वंचितचे अधिकृत उमेदवार आहेत. वंचितचे अधिकृत उमेदवार आहेत. यांनी सांगितलंय की अशोक हिंगे यांना साथ देणार आहे. बोलणार आहे का तुम्ही? काय सांगा? काय नाही, मनोज जरांगे पाटील जे म्हणते त्यांना संधी आम्हाला. तर अशा काही आपण बीड मधील नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय. कडा बस स्थानकाच्या समोरून आपण हे सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय. तर या बीड लोकसभेचा आपण आढावा घेतोय. काही तरुण प्रतिनिधी मतदार पण आहेत माझ्यासमोर. काय सांगशील दादा, आता या मतदारसंघात लोकसभा इलेक्शन सुरू झालेलं आहे आणि 13 मेला मतदान आहे, तर यावेळेस कुणाला संधी द्यायची बीड मधून? आता संधी तर दादा सांगता येत नाही, पण आता सध्याच आरक्षणच्या विषय आमच्या काही डोक्यातच नाही. सध्या पाटील म्हणते तशाच हिशोबाने आम्ही पुढे चालणार आहेत. कारण आमचं कसं आहे माहिती आहे का, आता सध्या पुरता आम्ही आता वैयक्तिक ग्रॅज्युएशन कंप्लीट करून आम्ही एक 10-15 वर्ष बाहेर शिक्षण घेऊन बी आम्ही आज एक गॅरेज काम करतो, काळे कपडे घालतो. मराठा तरुण आहेत, आज 15 वर्ष बाहेर शिक्षण करून आम्हाला 4-5 लाख रुपये आमच्या आई वडिलांनी खर्च करून आम्ही स्वतः आत्ता आहे ना स्वतः गॅरेज काम करतो, काळे कपडे घालून आम्ही हिंडतो रस्त्यावरती. पण आम्हाला आज इमेज आहे का कोणत्या गोष्टीत? आरक्षणला यांना मतदान करून आमचा काही फायदा नाही ना.
तर आता सध्या पाटील म्हणते त्याच हिशोबाने चालायचं. आता सध्या कुणाला मतदान नाही, काय नाही. जसं पाटील म्हणते तसंच. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिसतोय आणि इथून या तरुण कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे की पाटील म्हणतील तसं आणि आरक्षणाचा प्रश्न ज्वलंत आहे. तुम्ही काय सांगाल, यंदा कुणाला संधी द्यायची? सांगू आता मी बीड लोकसभेला तुम्ही कुणाला खासदार म्हणून पाहायला आवडेल तुम्हाला? काय नाही, जे म्हणजे आमचे साथीदार म्हणले तेच बा, तसं काय नाही. जे पाटील म्हणते तेच, त्याच्यात काय आहे. आरक्षण बी पाहिजे ना. तसं कसं आरक्षण बी म्हणजे हे पण जरुरी आहे ना. सगळंच पाहिजे. आरक्षण असलं म्हणजे थोडासा फरकच पडतो ना समाजात, दोन्ही समाजात, सगळ्या समाजामध्ये. हा, त्याच्यामुळं वय संपत आलं तर शिक्षण नाही. 15 वर्ष झालं आता आम्ही इकडे बाहेर लोकांकडे 5 वर्ष काम शिकायला गेलो आणि 5 वर्षात आम्ही काय असं करून करणार आहेत. त्याच टायमाला जर आम्हाला आरक्षण असतं आम्ही कुठेतरी लागलो असतो ना. आम्हाला काहीतरी कुठेतरी जॉब भेटला असता, काहीतरी झालं असतं किंवा कुठेतरी सेटल आम्ही झालो असतो. आज आम्ही किती बी काही केलं, किती नटावले आणि किती काही झालं तर काय करू शकणार आहेत? काहीच नाही. फक्त अस्तित्वात थोडं जेवढ्या आपल्याला 3 गोष्टी गरजेच्या आहेत, अन्न, पाणी, निवारा, याच्यापेक्षा जास्त आम्ही काही करू शकत नाही. आम्ही फक्त आमचं स्वतःचे अन्न जीविका भागू शकतो, इतकंच आम्ही कमवू शकतो. आरक्षण असतं आम्ही कुठेतरी नोकरी लागलो असतो, आमचा कुठेतरी जॉब भेटला असता, बाकी काहीतरी झालं असतं ना. तर अशा आपण तरुण या मतदारांच्या प्रतिक्रिया बघतोय आणि हा मराठा आरक्षणाचा रोष यंदा लोकसभेच्या निवडणुकीत पण जाणवणार आहे. कडा गावातून तालुका आष्टी या भागातून अजून काही नागरिक आहेत माझ्यासमोर. तर काय सांगाल, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, रणधुमाळी सुरू आहे, प्रचार जोरदार चालू आहे. आता बीड लोकसभा मतदारसंघातनं कुणाला तुम्हाला खासदार म्हणून बघायचंय? बजरंग बाप्पा सोनवणेंना आम्हाला खासदार म्हणून बघायचंय. पाटील म्हणतील तसं. आणि पंकजाताई यांचं काय, त्यांच्याबद्दल काय मत आहे? पंकजाताई इकडे कधी येतच नाही का? आल्या तरी येतात, गाडीत कधी येतात, बसून जातात. इकडे रस्त्यावर बाकी थांबतच नाही. प्रीतमताईंची कारकीर्द आतापर्यंतची, प्रीतमताईंची कारकीर्द सध्या काहीच नाही. कड्यामध्ये गावात शहरामध्ये तरी काहीच नाही. तुम्ही तुतारीला समर्थन करताय? तुतारीला समर्थन आहे आमचं. तर अशा काही संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात या मतदारांकडून. अजून काही आपण मतदारांशी संवाद साधणार आहोत. बीड लोकसभेचा आपण आढावा घेतोय, इथले स्थानिक मतदार यांच्याकडून जाणून घेतोय. आता मी धानोरा या ठिकाणी आहे आणि इथं काही जे हॉटेल चालक आहेत. काय सांगाल बाबा, तुम्ही कुठले? आम्ही चिंचोलीचे. चिंचोली पाटीलचे? नाही, चिंचोली एकशिंगी चिंचोली. बर, म्हणजे बीड मध्येच मतदान आहे तुमचं? बीड मध्येच मतदान. आता इलेक्शन चालू झालेलं आहे लोकसभेचं. पंकजाताई मुंडे आहेत आणि बजरंग सोनवणे असे 2 प्रमुख उमेदवार आहेत. बाकी वंचितचे पण उमेदवार आहेत, पण ही प्रामुख्याने दोघांच्या मध्ये लढत आहे. तर यापैकी तुम्हाला काय वाटतं की कोण खासदार होईल बीडचा? आम्हाला ह्या दोघांपैकी कोण होईल याचं काहीच घेणं देणं नाही. आम्हाला जरांगे पाटील ज्याला सांगतील ह्या दोन्ही पैकी सांगू किंवा अपक्ष जे असतील त्याला सांगू. ज्याला जरांगे पाटील सांगते त्याला आम्ही मतदान करणार आहे. जरांगे पाटलांच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहे. तर असं आपण पाहतोय की आपण कड्यामध्ये पण बातचीत केली लोकांशी, तर तिथं पण आपल्याला मराठा आंदोलक भेटले आणि त्यांनी पण सांगितलं की जरांगे पाटील सांगतील तसं तो निर्णय आम्ही घेऊ. तसंच काही इथं हॉटेलचे कर्मचारी मावशी, काय सांगाल मावशी तुम्ही, आता कोणाला संधी द्यायची खासदार म्हणून? आमचं पण म्हणणं आहे की जरांगे पाटील आम्हाला जे म्हणजे आम्ही त्यांच्याच बाजूने बोलणार, त्यांच्याच बाजूने मतदान करणार. बर, जरांगे पाटलाचेच हे करून. बर, म्हणजे पाटलांचा आदेश आला की त्या व्यक्तीला तुम्ही मतदान करणार. हो. तर अशा प्रतिक्रिया मिळतात आपल्याला. आणि आमच्या गावामध्ये आहे ना, आमचं छोटच गाव आहे एकशिंगे चिंचोली म्हणून, 100% मतदान आमचं जरांगे पाटलाच्याच बाजूने होणार. हा, ते आम्हाला जे सांगते ना, ह्या दगडाला मतदान करा, फक्त जरांगे पाटलांना सांगायचं आम्ही त्यालाच करणार. तर अशा प्रतिक्रिया मिळतात आपल्याला या बीड लोकसभेचा आढावा घेत असताना. आणि आपण पाहतोय अजून काही आपण मतदारांशी बोलणार आहोत. हा सर्वे आपण करणार आहोत. संध्या लाईव्ह साठी मी रोहित दळवी, धानोरा, बीड. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.